नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मुंबईचा जावई चित्रपट तुम्हाला आठवतोय का? हो. मुंबईचा जावई आपला सगळ्यांचा ऑल टाईम फेवरेट चित्रपट. आपण कितीदाही बघू शकतो. म्हणजे माझ्या पिढीतले लोक तरी बरं का. ही साधी गोष्ट आहे त्या काळातली. सध्या ते चाललं आहे ते बघता तो काळ किती छान होता असं वाटतं. तेव्हा बहुतांश लोक चाळीत सुखाने मिळून मिसळून राहायचे. वन रूम किचनमध्ये मोठं कुटुंब ॲडजस्ट व्हायचं. तर गोष्ट अशी होती की गावातल्या ऐसपीस घरात वाढलेल्या एका मुलीचं मुंबईतल्या एका चाळीत राहणाऱ्या मुलाशी लग्न होतं. मोठ्या घरात वाढलेली ही मुलगी या छोट्याशा जागेत ॲडजस्ट होऊ शकत नाही. तिला अडचण होऊ नये म्हणून कुटुंबातले सगळे आपापल्या परीने प्रयत्न करतात. मुलीच्या आजोबांना जेव्हा याविषयी कळतं तेव्हा ते अतिशय संतापतात आणि मुलीला पुन्हा माहेरी घेऊन जायला बघतात. पण घरातली इतर लोक तिला घर लहान पडू नये म्हणून आपली व्यवस्था वेगवेगळी करू पाहतात. तेव्हा नायिकेला घरातल्या लोकांचा त्याग, त्यांचा चांगुलपणा जाणवतो आणि ती त्याच घरात म्हणजे सासरी चाळीतच राहायचं ठरवते. किती समजदारपणा होता नाही का तेव्हा? इतकी साधी सानुली कथा. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तिचित्रण. एक एक पात्र म्हणजे ईर्षाल नमुने. शरद तळवळकर मुलाचे वडील आणि त्यांची मित्रमंडळी म्हणजे धमाल अर्कचित्र आहेत. त्यांचं ते बनियन, अर्धी चड्डी घालून पत्ते खेळणं, नवरदेवाच्या सासरी जाऊन दारू पिऊन दंगा करणं, नंतर माफी मागणं, नंतर नायक नायिकेसाठी आपली आयुष्यभराची पुंजी द्यायला तयार होणं. मुलीचे कडक स्वभावाचे आजोबा रामचंद्र वर्दे, साध्या स्वभावाच्या रत्नमालाबाई म्हणजे मुलाची आई, नोकरी करणारे आणि नाटक करण्यात रस असणारे भाऊ बहिणी, अरुण सरनाईक, रंजिता ठाकूर, काहीसा बुजरा नवरा मुलगा. रात्रीच्या वेळी वस्तीत दोघांना जवळ येण्याचा प्रयत्न, त्यांना एकांत मिळावा म्हणून प्रत्येकाने काहीतरी कारण काढून बाहेर जाणं, नायकाने नायिकेची वाट बघावी म्हणून मुद्दाम उशिरा घरी जाणं आणि एकांत मिळणार म्हणून खुश होणार तेवढ्यात दारात पाहुणे उभे ठाकणं. सगळंच कसं गोड, रंजक, भावपूर्ण. त्यावेळेचं वास्तव अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं मांडलेलं आहे. आजही अनेक चाळीत हे चित्र बघायला मिळतंच. थोडे संदर्भ बदलतात. या चित्रपटाची कथा वसंत काळे यांची आहे आणि पटकथा संवाद राम केळकर यांचे. अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन केलेल्या राजा ठाकूर यांनी या चित्रपटाचं कुशल दिग्दर्शन करून आपल्यासमोर एक सुरेख मांडणी केलेली आहे. चित्रपटाचं संगीतही अतिशय गाजलेलं. गदिमांची गाणी आणि सुधीर फडके यांचं संगीत, रामदास कामत यांनी गायलेलं प्रथम तुझं पाहता, आशाबाईंचं कारे दुरावा, आज कुणीतरी यावे, सुमन कल्याणपूर यांचं कशी करू स्वागता. श्रवणीय आणि आजही लक्षात राहणारी ही गाणी. हा चित्रपट हिंदीमध्ये राजश्री प्रोडक्शनने पिया का घर या नावाने बनवला होता. त्यातली ही गाणी खूप सुंदर होती. ये तस्वीर कैसी है, ये जीवन है, इस जीवन का यही है रंगरूप. मुंबईचा जावई या चित्रपटाची कथा म्हणजे समस्या प्रधान होती, पण त्याचं उत्तर मात्र विनोदी पद्धतीने काढलं जाणार होतं. मुंबईतील छोट्या जागेत राहणारी मंडळी किती मोठ्या मनाचे असतात याचं खूप भावस्पर्शी चित्रण त्यात केलंय. दुसऱ्याच्या सुखासाठी झटणारी, त्यांचं परस्परांवरील प्रेम, जिव्हाळा, आपुलकीचं नातं, त्यागाची, समर्पणाची भावना याचं सुरेख सादरीकरण त्या चित्रपटात होतं. मुंबईचं जावई या चित्रपटाचं कथानक व पु काळे यांचं असल्यामुळे मुंबईच्या मध्यमवर्गीय समाजाच्या सुखदुःखांना फार सुंदर रीतीने त्यांनी या चित्रपटात दाखवलं होतं. कथानक चाळीतील असल्यामुळे जागेचा मुंबईतील भेडसावणारा प्रश्न येथे ऐरणीवर आणला होता. तरी इथल्या चाळीतील लोकांची मनं किती मोठी असतात ते फार सुंदर रीतीने यामध्ये दाखवलं. नव्या नवरीची होणारी कुचंबना मात्र अप्रतिमरित्या दाखवली होती. तिच्या सुखासाठी धडपडणारे सर्वजण, त्यातून होणाऱ्या गमती जमती प्रेक्षकांना मनापासून आवडल्या. काहीसा भाबडा आशावाद असलेलं कथानक असलं तरी ते खरं कथानक होतं. त्यामुळेच हा चित्रपट प्रचंड गाजला. प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. कारुण्य आणि विनोदाचा मस्त शिडकावा प्रेक्षकांना सुखावून गेला. या सिनेमातील गदिमांची गाणी आणि त्यावरील सुधीर फडकेंचा सुरीला स्वरसाज अवर्णनीय. यातील कारे दुरावा कारे अबोला ही चाल फडक्यांना इतकी आवडली की काही वर्षांनी पुन्हा त्यांनी या चालीवर धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना हे गाणं बनवलं. चित्रपटाच्या सुरुवातीला नीलम प्रभू आणि अरविंद देशपांडे यांचं निवेदन होतं. अवघ्या 3 महिन्यात हा चित्रपट तयार झाला. पण भाग्य असं की प्रदर्शनाच्या काही दिवस आधी परवानगीचं पत्र मिळालं होतं. सिनेमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. 1971 सालच्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, पटकथा, संवाद
विशेष अभिनेता, कला दिग्दर्शक, छायालेखन अशी दणदणीत 7 पारितोषिकं मिळवून मुंबईचा जावईने बाजी मारली. मला खात्री आहे मंडळी, मुंबईचा जावई हा सगळ्या मराठी प्रेक्षकांचा आवडता चित्रपट असणार आहे. तुमचा आहे का? आणि या चित्रपटातल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला भावल्या नक्की कमेंटमध्ये लिहा. पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या विषयासोबत. त्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.